समाजाच्या पदरात काही पडलेलं नाही। मग आज ते 7 दाखले रद्द केले धनगर समाजाचे। नाही पण त्याच्यातून प्रश्न सुटतोय का? या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय की हे करून आम्हाला धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे का? त्याच्यातून धनगर आणि धनगड हा जो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मधला विषय आहे त्याची काय परिस्थिती आहे याच्याबद्दल आम्हाला सरकारने सांगितलं पाहिजे। ताई आणि दुसरं असं शिरूर मधनं दादा लढू इच्छितात, आता शिरूर मधनं नाव आहे बारामतीनंतर ते नाही माहिती बाबा कोण लढ, मला नाही माहिती, मी पण तुमच्यासारखं पहिल्यांदाच ऐकते। आता ताई अकलूज झालं, आता इंदापूर झालं, आता फलटण नेक्स्ट टार्गेट। आता ते साहेबांना विचारा, मला कसं माहिती असेल? पश्चिम महाराष्ट्रातले सगळे राजकीय घराण्यांचं एक वर्तुळ होतं, पहिली सगळी एकत्र होती, मध्यंतरी थोडी इकडे तिकडे झाली होती राजकीय मत, आता ती सगळी एकत्र येतात। नाही, महाराष्ट्राची मायबाप जनतेचं सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे, ह्याच्यासाठी आम्ही राजकारणात आलोय। त्यामुळे मायबाप जनता जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे। ते आले नाही, सगळे नाही, 2 नाराज आहेत फक्त, 2। जसं माने नाही आले, भरत शाह नाही आले। नाही दोघं भरत शाहच्या घरी मी जाऊन आले, त्याच्यामुळे तो काही विषय नाही। माने दादा आणि आप्पासाहेब जगदाळे हे दोघं जरूर, मी स्वतः त्यांच्याबरोबर परवाच्या दिवशी मोदी बागेत सविस्तर चर्चा त्यांच्याबरोबर मी केलेली आहे आणि मी त्यांना विनंती केली होती की त्यांनी आज यावं, पण ते आज आलेले नाहीत। अशोक पवारही त्यांच्या घरी आज जाऊन आलेत। आमची अपेक्षा आहे की आज हा फक्त कुणाच्या व्यक्तीचा विषय नाही, हा महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणाचा स्वाभिमानाचा शेतकऱ्याला हक्क देण्याचा विषय आहे। त्याच्यामुळे वैयक्तिक आम्ही कोणीच याच्यात, आता अमोल दादा असतील, आम्ही सगळे 31 खासदार आता फिरतोय, हे काय आमची वैयक्तिक इलेक्शन नाही, पण राज्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार, प्रचंड महागाई, बेरोजगारी ही वाढते, महिला सुरक्षितता, म्हणजे बापदेव घाटामध्ये बलात्कार झाला, आजपर्यंत कळलेलं नाही बापदेव घाटात बलात्कार कसा झाला, आणि याच्या विरोधात मी उद्या पुण्यामध्ये आंदोलन करणार आहे, कारण पुण्यामध्ये हे महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल झालेलं आहे। खूप जड मनाने मी हे म्हणते। त्यामुळे लोकसेवेला अंडरस्टँडिंग होतं, नाही हो, असं काही नाही। अदृश्य म्हणजे त्यांना कदाचित म्हणायचं असेल की इथली इंदापूरची मायबाप जनतेने शेवटी माझं इलेक्शन हातात घेतलं होतं। आता अदृश्य शक्ती अप्रत्यक्ष कबुली दिली की त्यांनी, असं आता अदृश्य शक्तीबद्दल मला काय नाही, अदृश्य शक्तीबद्दल मी काय सांगू शकत नाही बाई। अदृश्य शक्ती काय काय करत असते महाराष्ट्र, आणि अदृश्य शक्ती ही महाराष्ट्राच्या विरोधात आहे, कारण का अदृश्य शक्तीने पक्ष चिन्ह सगळं ओरबाडून नेलं, महाराष्ट्रामधले प्रकल्प, अरे आमचं राजनीती तर सोडा, अदृश्य शक्तीने लाखो करोडो महाराष्ट्राच्या नोकऱ्या दुसऱ्या राज्यात दिल्या। कंत्राटदारांची राज्य सरकारकडून साधारण 40,000 कोटीची जी आहे ती येणी बाकी असल्याचं पाहायला मिळते, माहिती नाही। एक तर कालचीच एक नोट आहे, तुम्ही तुमच्या चॅनलवर मी कुठेतरी पाहिली की त्याच्यामध्ये फायनान्स वृत्त मंत्रालयाने असं म्हणलेलं आहे की आता अशक्य झालेलं आहे, 2 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त लोन महाराष्ट्र सरकारने घेतलेलं आहे। हे सगळ्या चॅनल आणि वर्तमानपत्रात त्यांच्यासोबत कागदच आलेला आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती प्रचंड अडचणीत झालेली आहे, हे मी म्हणत नाहीये, माननीय गडकरी साहेब म्हणतायत, त्यांच्या मित्रपक्षात राहिलेले राज ठाकरे म्हणतायत, आणि सगळे अर्थ मंत्रालयही म्हणताय आणि अर्थतज्ञही म्हणतात। त्याच्यामुळे महाराष्ट्र हा प्रचंड आर्थिक अडचणीत आलेला आहे, हे सगळीकडून आपल्याला कळतंय आणि तज्ञांकडूनही कळतंय। 1600 पेक्षा जास्त उमेदवारांचे अर्ज आले असं समजतं, त्यातून जास्त वाढ दिसते। रामकृष्ण हरी, आमचं भाग्य ही महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने जी 7 संघर्षाच्या काळात दिली, त्या मायबाप जनतेसमोर विनम्रपणे नतमस्तक होऊन त्यांचे मनापासून अंतःकरणातून आभार मानते। ताई पण निष्ठावानांचं काय, ते आता नाराज होताना दिसतंय। निष्ठावान फक्त इंदापूरमध्ये, आणि कसं आहे शेवटी जेव्हा 10 त्या एका मतदारसंघात 32 इच्छुक आहेत, 32 इच्छुक मध्ये 31 लोक नाराज होणारच ना। आता काय करणार, कधी ते कसं असतं, जितका पण आयुष्यात वरती जबाबदाऱ्यांमध्ये जातो ना, कधीतरी ती कटुता जो तिथे त्या नॅरोमध्ये जातो। आता कसं आहे, घरात वडील किंवा आजोबा हे महत्वाचे असतात, किंवा आजी निर्णय प्रक्रियेत असते, त्यांना कुणाला तरी ते जबाबदारीने हो नाही काहीतरी कटुता कधीतरी घ्यावी लागते हो। खूप आहे, लिडरशिप कम्स ॲट अ कॉस्ट। जुलै 2023 पांडुरंगाची इच्छा, रामकृष्ण हरी। दुसरी निवडणूक आली, परंतु 2019 साली मुख्यमंत्री कोण होणार त्याच्यावरून चर्चा रंगू लागली होती।
आता पुन्हा एकदा शिरसाटांनी एक वक्तव्य केलेलं आहे की 2.5 वर्षाचं मंत्री पण ठरलं असताना देखील पुन्हा उद्धव ठाकरे जे आहेत ते सत्तेसाठी यांच्यासोबत येईल राष्ट्रवादीसोबत येईल. मला नाही माहिती बाबा, मी कुठल्या त्या मीटिंगमध्ये नव्हते, मी कसं बोलणार. आणि माझ्यावर जे संस्कार झालेत ना, ते बंद खोलीमध्ये जी चर्चा होते ती बंद खोलीतच राहिली पाहिजे. आणि महिलांमध्ये तो गुणच आहे, आमचं पोट खूप मोठं असतं आणि मनही मोठं असतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.